अरे यावं त्या चार्ली चॅप्लिननं माझ्याकडं धरावा त्याच्या हसऱ्या दुःखाचा कागद माझ्या समोर आणि म्हणावं मला, नितीन लिहिना माझ्या मुक्या जगण्याची एखादी बोलकी कविता. मी उचलावं पेन, तेवढ्यात हिटलरने तिथं यावं आणि मान खाली घालून म्हणावं मला, नितीन घे ना माझं रक्त, रक्तानं लिहिना कविता जर्मनीच्या साम्राज्यवादावर आणि मी कोंडून मारलेल्या श्वासांवर तुझी माणुसकीची कविता वाचून कदाचित ते मला माफ करतील मित्रा. मी करावी सुरुवात कवितेला, तेवढ्यात समुद्रातून हातात मीठ घेऊन लादेननं तिथं यावं आणि मी हसत हसत त्या मिठाची सुद्धा साखर बनवून द्यावी त्याला. लादेननं गुडघ्यावर बसावं माझ्या समोर आणि म्हणावं मला, नितीन दे ना तुझा थोडासा तुकाराम, काश्मीरच्या बर्फात पेरावा म्हणतो, आणावी म्हणतो हिरवी वारी पंढरीला. लादेननं म्हणावं मला, दे ना तुझा थोडासा तुकाराम, काश्मीरच्या बर्फात पेरावा म्हणतो, आणावी म्हणतो हिरवी वारी पंढरीला. आणि मी द्यावा त्याचाच त्याला पैगंबर आणि सांगावं, लादेन या देशात पैगंबर पेरला की तुकारामच उगवत असतो. त्यानंही ते हसत हसत मान्य करावं. यावं त्या डोनाल्डने, यावं त्या इस्रायलच्या राष्ट्राध्यक्षाने. मी सांगेन त्यांना, तिसरं महायुद्ध विसरा, माझी कविता नेहमी आडवी येईल. आणि तुम्ही या सगळ्यांनी माझ्याकडं कवठेमंकाळला राहतो मी. तुमच्या मेंदूतला इतिहासच एकदाचा जाळून टाकावं म्हणतो आणि तुम्हाला दाखवावा म्हणतो हा सुंदर भूगोल, जो तुम्हाला आणि आम्हाला येणाऱ्या पिढ्यांसाठी फार जपून ठेवायचा आहे. वातावरण बघून जगण्यासाठी देश बदलणाऱ्या पाखरांनी सांगा कुणाची गाणी गायची. माझी कविता त्याच पाखरांच्या थव्यात कायम उंच उंच विहार करत राहील, कारण मी फक्त आणि फक्त माणसांवर प्रेम करणारा कवी आहे. कारण मी फक्त आणि फक्त माणसांवर प्रेम. आता कळलं ना मला का बोलवलो तिकडे.